नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। पाऊल खुणा रांगोळी म्हणजे रांगोळीच्या माध्यमातून पावलांचे आणि पावलांच्या खुणांचे स्वरूप रेखाटणे। हे एक प्रकारची रांगोळी आहे। भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः उत्सवामध्ये व धार्मिक कार्यांमध्ये पाऊल खुणा रांगोळीचं भरपूर महत्त्व आहे। रांगोळी ही एक कला आहे आणि पाऊल खुणा रांगोळी ही त्या कलेचा भाग आहे। पाऊल खुणा रांगोळी आपल्याला योग्य मार्गाचं मार्गदर्शन करते। हे प्रतीक आहे की आपण नेहमी योग्य दिशेने प्रवास करत आहोत। पाऊल खुणा रांगोळी भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे। ती प्रत्येक घराला आणि परिसराला संस्कृतीचं प्रतीक बनवते। नेहमी आपण लक्ष्मीचे पावलं किंवा शुभ अशुभ पावलं असे आपण आपल्या दारामध्ये आपल्या उंबरठ्यावर आपण रांगोळीच्या माध्यमातून नक्कीच काढत असतो। आणि रांगोळी ही आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक तर आहेतच, आणि त्यातल्या त्यात पाऊल खुणा आपण रेडीमेड पद्धतीने कशी बनवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत। इथे मी एमसील शिल्पकार म्हणजेच इथे तुम्ही पाहू शकता की मोल्डेड क्ले घेतला आहे। या पिशवीमध्ये ना दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्ले असतात, हार्डनर आणि सॉफ्टनर। हे आपल्याला आपल्या हातावर टाल्कम पावडर घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये असलेले जे काही मिश्रण आहे ते आपल्याला एकसाथ करून घ्यायचं आहे। हां, लक्षात घ्या, हे मिक्स करताना टाल्कम पावडर हातावर घ्यायला विसरू नका। म्हणजेच जेव्हा जेव्हा तुम्ही एमसील शिल्पकार बरोबर काम कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला टाल्कम पावडर हाताला लावून घ्यायचे व्यवस्थित आणि मग ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे पहा, जे फुटप्रिंट्स म्हणजेच पाऊल खुणा मी ड्रॉ करून घेतल्या होत्या त्यावर मी एक OHP शीट स्टिक करत आहे। आता ही एक वेगळीच कला आहे। म्हणजे मी जेव्हा रोज पाऊल खुणा आमच्या उंबरठ्यावर ड्रॉ करत असते तेव्हा माझ्या लक्षात आलं की रोज आपण त्या पाऊल खुणाला शेप देतो, रोज आपण त्या पाऊल खुणा काढत असतो, तर का नाही आपण ह्याचं एक रेडीमेड पाऊल खुणा बनवल्या, फुटप्रिंट बनवल्या तर। आणि ह्याच आयडियामधून मला असं वाटलं की मी असं काही मोल्डेड क्लेने बनवून ठेवू शकते। तर इथे पहा, जे मी ड्रॉ करून घेतलं आहे त्यावर OHP शीट घेतली आहे आणि त्यावर हलकंसं टाल्कम पावडर थोडंसं पसरवून मी त्यावर हे काम करायला सुरुवात केलं। आता टोटली मला ह्याचा काहीच रेफरन्स नाही आहे की हे करायचं कसं किंवा आपण काय त्याचा यूज करू शकतो, पण मी पुढे पुढे करत गेली आणि रिझल्ट अप्रतिम होते ह्याचे। हां, म्हणजे पहा ना, इथे हळूहळू जेव्हा मी त्याला शेप देत गेले, आता एमसील शिल्पकार काम कसं करतं, जेव्हा तुम्ही मिक्स कराल ना तर ॲट अ टाईम तुम्ही अर्धा मिक्स करा जे पण मिश्रण दिलेलं, म्हणजे थोडंसं त्या डार्क ग्रेमधून घ्याल आणि थोडंसं व्हाईटमधून घ्याल। असं केल्याने काय होईल, ते एकसाथ कडक होणार नाही। आता जसंही अर्धा तासानंतर तुम्ही जर हे काम करायला घेतलं किंवा खूप वेळ लावला तर ते तुम्ही मिश्रण केलेला जे पूर्णपणे पोषण असेल तो पूर्ण एकदम हार्ड होऊन जाईल, एकदम हार्ड, की ज्याच्यावर तुम्ही काही काम करू शकणार नाही। म्हणजे जे तुम्हाला कामं करायची आहे ते विदिन आवर किंवा विदिन हाफ ॲन आवर करून घ्यायचे आहे। हे करत असताना फॅन, हवा असं जास्तीत जास्त नसलं पाहिजे, कारण ते जर असेल तर ते एकदम 15 ते 20 मिनटामध्ये हे जे मिश्रण आहे ते एकदम सॉफ्ट होऊन जातं। त्यामुळे मी इथे खूपच पटापट काम करत आहे। तुम्ही इथे पाहू शकता की प्रत्येक साईजनुसार, शेपनुसार मी त्यावर नुसतं क्ले अरेंज करत चाललं आहे। असं केल्याने काय होईल, आपल्याला OHP शीटवर त्याची बेसिकची ड्रॉइंग मिळून जाईल आणि त्या बेसिकच्या ड्रॉइंगवर मला माझ्या क्लेला शेप द्यायचा आहे, पण तो शेप मला फटाफट द्यायचा आहे। आणि ते तुम्ही पाहू शकता की मी टाल्कम पावडरने त्याला प्लेन करत चालली आहे। प्लेन म्हणजे त्याचा सरफेस जो आहे तो गुळगुळीत करत चालली आहे आणि त्या सरफेसला शेप चेंज करून त्याला त्याच्या पाऊल खुणाच्या शेपवर मी त्याला बसवत आहे आणि त्याला फिट करत आहे। बस इथे तुम्हाला दुसरं काही अशी मेथड वापरायची नाही आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त त्याला शेप द्यायचा आहे। आता पाऊल खुणा रांगोळीमध्ये विविध प्रकारचे डिझाईन्स आणि आकृत्या आपण वापरल्या जातात जेणेकरून ती अधिक आकर्षक दिसेल। काही वेळेला तुम्ही असे फुटप्रिंट ड्रॉ करता, काही वेळेला तुम्ही पाहू शकता की जेव्हा पालखीच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा एक गोल गोल राऊंड सारखे पण आपण पाऊल ड्रॉ करत असतो। वेगवेगळ्या पद्धतीचे पाऊल आपण ड्रॉ करत असतो, पण इथे मी पाऊल खुणाच्या शेपमध्ये ह्या एमसील बनवण्याचा निर्णय घेतला आणि मी ते बनवते आहे। आणि खरंच मला खूप मजा आली हे प्रोसेस करताना आणि एकदम एक्झॅक्ट मला माझा शेप मला मिळून गेला आणि तो मिळेपर्यंत मला ते टाल्कम पावडरने क्लीन करणं, प्लेन करणं, गुळगुळीत करणं मला करावं लागलं। आणि जेव्हा एकदा फायनल मला शेप मिळाला तेव्हा एक मस्त आकृती रेडी झाली आहे। आता उंबरठ्यावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यासाठी मला इथे 4 म्हणजेच 2 जोडी बनवून ठेवायला लागले। काहीशी अशी मी जोडी बनवून घेतली होती। पाऊल खुणा रांगोळी ही सुंदर आणि महत्त्वपूर्ण कला आहे।
जी भारतीय संस्कृतीमध्ये एक विशेष स्थान आहे. जी रांगोळी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, मार्गदर्शनाचं प्रतीक आहे आणि कुटुंबाला एकत्र आणण्याचं हे काम नक्कीच करत असतं. आता इथे पहा, OHP शीटवरून मी अगदी 20 ते 25 मिनटं याला सुकायला ठेवलं होतं आणि सुकून झाल्यानंतर ते काहीसे असे दिसत आहेत. तुम्ही इथे पाहू शकता की मागच्या साईडला जिथे आपण काम केलं होतं आणि उलट्या साईडला जेव्हा आपण ते करू तेव्हा तुम्हाला बघा काहीसं हे असं रूप तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे अगदी प्लेन आणि सुपर्ब प्लेन. तर तुम्ही कोणतीही साईड वापरू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की ती ज्याच्यावर आपण काम केलं ती साईड थोडी चांगली आहे तर तुम्ही ती साईड वापरू शकता. पण मला त्याच्या मागची प्लेन साईड आवडली त्यामुळे मी प्लेन साईड इथे वापरत आहे. ॲक्रेलिक व्हाईट कलर मी इथे मारून घेतला आहे आणि तो अर्धा तास सुकायला ठेवल्यानंतर त्यावर दुसरा लेअर मारून घेतला आणि एक ग्लॉस म्हणजे एक मला मॉचपॉचचं ग्लू अँड ग्लॉस असतं आणि ते मी इथे वापरलं आहे ट्रान्सपरंट म्हणजेच वॉटरप्रूफ करण्यासाठी. आणि इथे पहा, मी माझ्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला पाऊलखुणा ठेवल्या आहे. अगदी जर त्याच्या बाजूला जर कणा काढला म्हणजे एक व्हर्टिकल लाईन्स, दोन्ही साईडला 2 व्हर्टिकल लाईन्स काढल्या तर हुबेहूब ती रांगोळीसारखी दिसेल. आणि इथे रेडी आहे आपल्या रेडीमेड पाऊलखुणा. आता या कशासाठी वापरल्या जातात? आमच्याकडे ना गणपती जेव्हा घरात येतात तेव्हा पाऊल काढले जातात आणि ते पाऊलही मला असं वाटतं की या वेळेला मी असे रेडीमेड पाऊलं त्याच्यावर ठेवून अगदी मस्त प्रकारे ते अरेंज करू शकते. सप्तपदीच्या काही डिझाईन्स मला अगदी दाखवायचे असतील, लग्नामध्ये जर मला सप्तपदीचे काही वचन्स लिहायचे असतील तर अशा प्रकारची रांगोळी काढून मी त्याच्या बाजूला सप्तपदीचे वचन लिहू शकते. आणि मला असं वाटतं ना की हे जे पाऊलखुणा एमसिलच्या किंवा क्लेचं बनवल्या आहेत त्या बऱ्याच ठिकाणी मी यूज करणार आहे. मार्गशीर्षच्या वेळेला आमच्या घरादारामध्ये लक्ष्मी आणताना आपण यूज करू शकतो. गौरी पूजेच्या वेळेला लक्ष्मीच्या पाऊल जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा आपण यूज करू शकतो. म्हणजे पाऊलखुणाची ही रेडीमेड रांगोळी म्हणजे रेडीमेड हा जो क्ले पॅच बनवून घेतला आहे मी किंवा फुटप्रिंट बनवून घेतले आहे त्याचा वापर ना वारंवार मी करू शकणार आहे. आणि हीच तर एक कला आहे जी आपण घरच्या घरी अगदी कमीत कमी सामानामध्ये बनवू शकतो. तुम्हाला जर याला रेड, येलो, ॲक्रेलिक कलर करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता. आहे ना कमालीची आयडिया? तर भेटूया अशाच नवीन नवीन आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा. कारण नवीन नवीन आणि योग्य गोष्टी केल्याने होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे. धन्यवाद.